इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. दीव व दमण येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपी नाशिक रोड येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मिळालेल्या माहितीने नाशिक रोड येथे सहारा लॉज समोर दीव दमण येथील घरफोडीतील आरोपी अब्दुल कादिर, वकील इर्शाद हसमत आणि वाहिद बशीर हे संशयास्पदरित्या फिरत असताना त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर आरोपी दीव दमण येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचं आढळून आले. पुढील कारवाई कामी आरोपींना दमण पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैरनार आदींनी ही कारवाई पार पडली आहे. एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.